Now we are going to learn about great scientists. Great scientists are persevering and never deterred by difficulties. याचा अर्थ असा आहे की थोर जे शास्त्रज्ञ आहेत म्हणजे ग्रेट सायंटिस्ट जे आहेत आर पर्सिवरिंग म्हणजे ते चिकाटी त्यांच्याकडे असते, ते सतत दीर्घोद्योगी असतात आणि कार्य करीत असतात. अँड नेव्हर डिटर्ड बाय डिफिकल्टीज म्हणजे ते अडचणींमुळे कधीही ते नाउमेद होत नाहीत. डिटर्ड म्हणजे थांबत नाहीत, तर ते त्यांचं कार्य जे आहे ते अविरतपणे चालू ठेवतात. आणि म्हणूनच हे कोट आपल्याला या ठिकाणी वापरावंसं वाटतं. ग्रेट सायंटिस्ट्स आर पर्सिवरिंग अँड नेव्हर डिटर्ड बाय डिफिकल्टीज. मायकल फॅरेडे is regarded as one of the most distinguished scientists and inventors of the modern times, and his work on electricity is still a subject of study in the form of Faraday's laws. But few know his inspirational life story, which is all about courage and fighting against the odds. Michael Faraday is regarded as one of the most distinguished scientists and inventors of the modern times. मायकल फॅरेडे हे आधुनिक काळातील नामवंत शास्त्रज्ञ आणि संशोधकांमधील एक मानले जातात. His work on electricity is still a subject of study in the form of the Faraday's laws. त्यांचे विजेसंबंधीचं जे कार्य आहे तर ते आजही फॅरेडेचे नियम या नावाने अभ्यास विषय आहे. बट फ्यू नो हिज इन्स्पिरेशनल लाईफ स्टोरी विच इज ऑल अबाउट करेज अँड फायटिंग अगेन्स्ट द ऑड्स. पण फारच थोड्या माणसांना मात्र त्यांचं धैर्य आणि प्रतिकूल गोष्टींचा सामना करणारी त्यांची स्फूर्तिदायी अशा स्वरूपाची जीवन कहाणी माहित आहे. मीन्स व्हेरी फ्यू पीपल नो अबाउट द इन्स्पिरेशनल लाईफ स्टोरी. हाऊ इज हिज लाईफ स्टोरी? इट्स इन्स्पिरेशनल, प्रेरणादायी अशा पद्धतीचे आहे. अँड विच इज ऑल अबाउट करेज अँड फायटिंग अगेन्स्ट द ऑड्स. आणि जी कशाबद्दल आहे? इट इज ऑल अबाउट करेज म्हणजे धैर्याबद्दल आहे. अँड फायटिंग अगेन्स्ट द ऑड्स म्हणजे काय म्हणतो आपण की प्रतिकूल परिस्थितीचा सामना करणारी आहे. या वाक्यामध्ये, या पॅसेजमध्ये जर आपण पाहिलं तर मायकल फॅरेडे इज रिगार्डेड ॲज वन ऑफ द मोस्ट डिस्टिंग्विश्ड सायंटिस्ट अँड इन्व्हेंटर्स ऑफ द मॉडर्न टाइम्स. या वाक्यामध्ये आपण बघूया की हे वाक्य ग्रॅमॅटिकल स्ट्रक्चरसाठी म्हणजे कोणत्या डिग्रीचं आहे तर ते सुपरलेटिव्ह डिग्रीचं वाक्य आहे. इथे चेंज द डिग्रीसाठी आपण हे वाक्य घेऊ शकतो. किंवा पुढे जाऊन आपण हे जे पुढचं वाक्य आहे, फ्यू नो हिज इन्स्पिरेशनल लाईफ स्टोरी. आता त्या लाईफ स्टोरी बद्दलच पुढे आणखीन डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. विच इज ऑल अबाउट करेज अँड द फायटिंग अगेन्स्ट द ऑड्स. म्हणजे हा इथे सबऑर्डिनेट क्लॉज तिथे ऍड करण्यात आलेला आहे. तर अंडरलाईन द सबऑर्डिनेट क्लॉज यासाठी हे वाक्य विचारलं जाऊ शकतं. मायकल फॅरेडे वॉज बॉर्न इन टू अ पॉवर्टी स्ट्रायकन फॅमिली इन अ डर्टी लंडन सबब. लंडनच्या एका गलिच्छ अशा उपनगरातील दारिद्र्याने गांजलेल्या एका कुटुंबात मायकल फॅरेडेंचा जन्म झाला. म्हणजे मायकल फॅरेडे वॉज बॉर्न. वेअर वॉज ही बॉर्न? इनटू अ पॉवर्टी स्ट्रायकन फॅमिली. आता हे कंपाऊंड, इथे कंपाऊंड वर्ड आहे बघा. पॉवर्टी स्ट्रायकन म्हणजे दारिद्र्याने गांजलेलं अशा स्वरूपाचं फॅमिली, कुटुंब. ते कुठलं कुटुंब आहे? कुठे जन्म झाला त्यांचा? वेअर वॉज ही बॉर्न? ही वॉज बॉर्न इन अ डर्टी लंडन सबर्ब. म्हणजे लंडनच्या एका गलिच्छ अशा उपनगरामध्ये एका दारिद्र्याने गांजलेल्या कुटुंबामध्ये जन्म झाला. सबब म्हणजे उपनगर. आता इथे ऍडजेक्टिव्ह पण आलेला आहे लंडनच्या पुढे बघा तिथे, तर ते पण मार्क करून ठेवा. डर्टी लंडन सबब. He suffered from a speech defect
ॲज अ चाइल्ड. आणि लहानपणातच त्यांना बोलण्यातील दोषाचे म्हणजे वाचा दोषामुळे दुःख त्यांना भोगावं लागत होतं. मीन्स ही सफर्ड फ्रॉम द स्पीच डिफेक्ट, म्हणजे त्यांच्या बोलण्यातील तो दोष होता. ही वुड प्रनाउन्स रॅबिट ॲज वॅबिट. ही वुड प्रनाउन्स म्हणजे काय बरं, तर उच्चार करायचे ते. ही वुड प्रनाउन्स म्हणजे ते उच्चार करायचे. काय उच्चार करायचे, आता इथे पास्ट टेन्सच्या वाक्यांचा बऱ्यापैकी आपल्याला यूज झालेला तिथे दिसतो या पूर्ण टेक्स्टमध्ये, तर तेही इथे मार्क करून ठेवा. ही वुड प्रनाउन्स रॅबिट ॲज वॅबिट. रॅबिट त्यांना उच्चार करायला सांगितलं की ते बोबडे बोलायचे आणि मग वॅबिट असा त्याचा उच्चार करायचे. ही वुड नॉट इवन से हिज ओन नेम अँड वुड कॉल हिमसेल्फ फॅराडे. म्हणजे फॅराडे असं ते बोलायचेच नाही. फॅराडे ऐवजी ते काय बोलायचे, तर फॅवडे. म्हणजे स्वतःला ते फॅवडे म्हणत, म्हणजे ते स्वतःचं नावही त्यांना सांगता येत नव्हतं. आणि मग अशा पद्धतीने फॅवडे म्हणल्यानंतर द अदर चिल्ड्रन laughed at him and teachers did not help him either. आणि मग इतर मुलं त्यांना हसायची आणि शिक्षकही त्याला काही मदत करत नसत. अदर चिल्ड्रन, चाइल्ड असेल तर एक चाइल्ड असतो समजा, तो आपण सिंग्युलर म्हणूया. चिल्ड्रन म्हणजे ते त्याचं प्लुरल आहे. द चिल्ड्रन laughed at him, हसायचे त्यांना. अँड टीचर्स डिड नॉट हेल्प हिम आयदर. टीचर्स पण त्यांना मदत करू शकत नव्हते. वेन ही वॉज 12 हिज मदर वॉज फोर्स्ड टू टेक हिम आउट ऑफ स्कूल. आणि ते 12 वर्षाचे असताना त्यांच्या आईला त्यांना शाळेतून काढून टाकावं लागलं. thus putting an end to his formal education. आणि त्यामुळे त्यांचं औपचारिक शिक्षण जे आहे, जे फॉर्मल एज्युकेशन आहे, thus putting an end, अशा पद्धतीने त्याचं काय झालं तर ते संपलं. At 13, however, he started working with a bookbinder, binding hundreds of books during the day and staying up all night to read them. म्हणजे तरीही 13 वर्षाचे झाल्यावर ते एका पुस्तक बांधणी करणाऱ्याकडे काम करू लागले. बुक बाइंडर. आता इथे पण कंपाऊंड वर्ड आहे बघा, बुक बाइंडर. अगोदर आपण पाहिला होता पॉवर्टी स्ट्रिकन किंवा पॉवर्टी स्ट्रायकन. ॲट 13, however, he started working with a bookbinder. एका बुक बाइंडरकडे त्यांनी काम करायला सुरुवात केली, पुस्तक बांधणी करणारा जो आहे त्याच्याकडे. बाइंडिंग हंड्रेड्स ऑफ बुक्स ड्युरिंग द डे, आणि दिवसाला शेकडो पुस्तकं ते बाइंड करायचे. अँड स्टेईंग अप ऑल नाईट टू रीड देम.